परंतु माझं कर्तव्य मी पार पाडतोय. या समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी माझा संघर्ष, माझा समाजाशी प्रामाणिकपणा, एकनिष्ठा, त्या लेकराबाळाच्या मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. सरकार येत राहील, जात राहील, चर्चा करत राहील. मी उपोषणावरती ठाम आहे. रात्री मलाही माहिती मिळालेली की रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांच्या, आयुक्त, सचिव यांच्या बैठका रात्री झाल्यात अशी मला पण माहिती. येतील, त्यांचा काय ड्राफ्ट आहे ते येतील. मला वाटतं ड्राफ्टपेक्षा 58 लाख नोंदी निघाल्यात, तर त्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी. हे आदेश, या सूचना प्रशासनानं आणि शासनानं, म्हणजे सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्या सूचना आदेश काढला पाहिजे शासन स्तरावरचा. ड्राफ्ट कितीपत अधिकारी मान्य करतील माहीत नाही. म्हणून आता त्यांनी या भूमिकेत यायला पाहिजे. मी काल त्यांना तेच सांगितलं की तुम्ही सूचना, आदेश द्या. जर प्रमाणपत्र दिले नाही, व्हॅलिडिटी दिल्या नाही, नोंदी असून तर तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल, कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यभरातल्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत ही सूचना गेली पाहिजे. तशा जर सूचना त्यांनी सरकारनं आणि प्रशासनानं मिळून जर काढल्या, अधिकाऱ्यांनी आणि सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, त्यांनी, तर सामान्य लोक ती सूचना, तो आदेश दाखवतील. तुम्हाला आदेश दिला, कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. दुसरं, हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढला, त्या गॅझेटियरच्या स्थानिक चौकशीच्या अहवालाप्रमाणे जो अर्ज करेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडिटी पण द्या. जर तुम्ही दिले नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे सक्त आदेश, सूचना सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी, शासन प्रशासन दोघांनी मिळून काढले पाहिजे. म्हणजे ते अधिकाऱ्यापर्यंत आहे. ड्राफ्ट हा अधिकाऱ्यांपर्यंत जाणार नाही. आम्हाला ड्राफ्ट दिला, तो आमच्याकडे राहील. अधिकाऱ्यांपर्यंत सूचना जायला पाहिजे, म्हणजे अधिकारी टाळणार नाही. हे दोन भाग झाले. आमचं तिसरं म्हणणं आहे, सातारा संस्थांचा JR काढायला काहीही अडचण नाही. बहाणे कोर्टात चॅलेंज होणार आहे, अमकं होणार आहे, तमकं होणार आहे. किती चांगला काढला तरी मराठ्यांच्या नशिबात चॅलेंज आहेच. कुणीतरी विरोधात जाऊन याचिका दाखल करतंच, कुणीतरी विरोधात जाऊन चांगलं दिलं तरी आमच्या विरोधात जातात, चुकीचं दिलं तरी पण आमच्या विरोधात जातात. त्यामुळं सातारा संस्थांचा JR काढून टाकणं आवश्यक आहे. त्याला 94चा JRची नियमावली, 90च्या अध्यादेशाची नियमावली, 2001-2012चा कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार त्याला ती नियमावली लागू करावं. हैदराबाद गॅझेटियरबद्दल त्या JRला सुद्धा तीच नियमावली लागू करावं. त्याच्यातही 1921ची, 1931ची, 1800ची ज्या जनगणना आहेत त्यासुद्धा घ्याव्यात आणि JR काढून टाकावं. JR काढायला काहीही अडचण नाही. गुन्हे मागं घेण्यासाठी सरकारला अधिकार आहेत, गृह मंत्रालयाला अधिकार आहेत, विधी व न्याय मंत्रालय सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे. ते कलमा कमी करू शकतात, तीही कारवाई करता येते. बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय तो तर सहज त्यांच्या हातातला आहे. सारथी महामंडळ याच्याबद्दल आपण बोललो, बार रोज काय बोलायचं आहे, तेच विषय. पुन्हा मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करणं, एकदा मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, त्यात काय मोठा विषय नाही. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी कशाचीच आवश्यकता नाही. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नोंदी शोधायला लावायच्या. या जवळपास आपण सगळ्या मागण्या सरकारकडे दिलेल्या आहेत.
आता मला वाटतं त्यांनी ड्राफ्ट हा आमच्यासाठी राहील, हरकत नाही, ड्राफ्ट दिला तरी आम्ही स्वीकारू. पण सरकार स्तरावर सूचना जाणं लय गरजेचं आहे. प्रत्येक कार्यालयाला, अधिकाऱ्यांना त्या सूचना त्यांनी काढा. सातारा गॅजेटचा जो विषय आहे, तुम्ही जे म्हणताय सातारा गॅजेट लागू करा, बाकी सगळ्या मागण्यांबाबत ते पण शिष्टमंडळ समाधान करा. मात्र सातारा गॅजेट जर लागू केला तर कोर्टात चॅलेंज झालं तर हैदराबाद गॅजेट बाबत देखील काही चुकीचा निर्णय येऊ शकतो, अशी सगळी चर्चा आहे किंवा अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे हे सगळं सातारा गॅजेट कोणत्या अभ्यासक म्हणले? अभ्यासक कोण म्हणलंय का? आशात म्हणलंय का असं म्हणतो मी, आडवं नाही बोलत. अधिकाऱ्यांचं ऑफ द रेकॉर्ड. हा, अधिकाऱ्यांचं मला वाटलं अभ्यासक म्हणले. हा, मग ते अधिकारी म्हणजे ते अभ्यासक त्यांचे होते, नाही, त्यांचं ऑफ द रेकॉर्ड असं म्हणणं. आपले जे अभ्यासक आहेत मराठा समाजाचे, जे आर काढायला काही हरकत नाही, फक्त नियमावली व्यवस्थित लावली पाहिजे सरकारनं. जे आर काढणारे ते अधिकार त्यांच्याकडे, नियमावली चुकीची लावली तरी होतं. आणि आमच्या अभ्यासकांना माहिती आहे, मराठा समाजाला पण माहिती, कितीही चांगला जे आर काढला तरीही मराठ्यांचा चॅलेंज केला जातो. जसं की गायकवाड कमिशननं 12-13% मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. मराठा समाज मागासिद्ध करून चॅलेंज केलं. आता 10% सुद्धा ACBCचं चॅलेंज केलं. मराठ्यांचं काही पण चॅलेंज होणार, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता काढला तरी चॅलेंज होणार आहे, तुम्ही 1 वर्षांनी काढला तरी चॅलेंज होणार आहे. कारण मराठीवर जळणारे तेवढी संख्या आहे. मराठा समाज मोठा होऊ नये अशी संख्या खूप आहे, म्हणून ते कधी होणारच. 2001चा 2012चा कायद्याची नियमावली लागू करायची, 1954च्या JRची नियमावली त्याला लागू करायची, 90च्या JRची करायची. काय होत नाही. तुम्ही आता उपोषणाला बसणार आहात, ते मंत्री येत आहेत, त्यांच्या चर्चेनंतर मग निर्णय घेणार? नाही, उपोषणला जरी बसलं तरी मंत्री महोदय येणारच आहेत, नाही बसलं तरी पण येणारच आहेत. आम्ही असं म्हणलोत का की आम्ही उपोषणला बसतो, आम्ही आंतरवालीत तुम्ही यायचं नाही असं म्हणतोय का? उपोषण सुरू झालं तरी त्यांनी यावं. 10ची वेळ तुम्ही पाहणार? मी हटतच नाही, पाहणार म्हणजे मी हटणारच नाही. फक्त सरकारला, मुख्यमंत्र्यांना, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, एकदा हल्ला झाला तो बस झाला. पुन्हा त्या प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नका. असं तुम्हाला वाटतंय परत होऊ शकतं? दुसरं काही करू शकत नाहीत. न्याय देण्याच्या भूमिकेत त्यांनी यावं, त्यांना लागलेले डाग त्यांनी पुसावेत. मी आज प्रामाणिक सांगतो, आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही, वाईट बोलत नाही. माझं सांगणं आहे, एकदा आमच्या आई बहिणीला याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडताना आम्ही बघितलंय, आणि ते कर्तृत्व तुम्ही केलेलं आहे. डागं पुसायचं शिका मराठ्यांना देऊन. त्यामुळं पुन्हा त्या भानगडीत आता पडू नका की आम्ही हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू. तर ते तुम्हाला राज्यात जड जाईल, ते तुम्हाला राज्यात अति जड जाईल. अति जड म्हणजे पुन्हा आंदोलन तुम्हाला थांबणारच नाही. तुम्हाला जर वाटत असेल असं होईल तसं होईल, पुन्हा त्या राज्याची धग आंदोलनाची ती 2-4 महिने सुरू राहील. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंतीपूर्वक सांगतो, संवाद करणे, गोडी गुलाबीनं प्रश्न मार्गी काढायचं, या भानगडीत पडा. तुम्ही लाठीचार्ज करणार, हल्ले करणार आणि गरीब मराठ्यावर अन्याय करणार, वटवळ करणार, ह्या भानगडीत अजिबात पडू नका. राज्यातला कुठलाच कोपरा मोकळा राहणार नाही. इतकं भयान आंदोलन राज्यात मराठी करते. त्यामुळं तुम्ही हल्ला करायचा नाही. मराठा शांत आहे. मराठा समाजालाही सांगतो, मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी या तळपत्या उन्हात बसणार. जीवाची लाहीलाही झाली तरी मी हटत नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी शांत राहा, आंतरवालीकडे येऊ नका. मी लढायला
खंबीर आहे, ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे येऊ नका. जर आलेच तर लांबून भेटा, लांबून बोला, छत्री आणा, पुन्हा वापस जा, ये जा, तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघल. पण आपल्या समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय मी थांबत नाही आहे. मराठा समाजाने घरात बसून आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. काही असं काही इनपुट्स आलेत का किंवा तशा काही नोटीस वगैरे आलेल्या आहेत का की तुम्ही आंदोलन करू नये आणि कॅच करू किंवा अशा काही माहिती वगैरे आपल्याला मिळाली का ज्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडताय आपण? आपली 3 वर्षापूर्वीचीच आपली परवानग्या अमकं तमकं आहे, स्थगित केलेलं आंदोलन आपण 3 वर्षापासून करतोय. त्यामुळं नोटिसा असं काय नाही आहे. मी फक्त अनुभव सांगितला. फडणवीस साहेब तसं करतील, पण मला दुसरी पण शंका आहे की आता फडणवीस साहेब नाही करणार. कारण त्यांना एकदा एक हल्ला केल्यामुळं त्यांना पण कळालेलं आहे की ते मोठा डॅमेज बसतो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा ते मराठ्यावर हल्ला करतील असं मलाही वाटत नाही. पण तरीही मी बोलून दाखवलं. अधिकाऱ्यामार्फत तुम्ही एखादं पाऊल उचलताल तर ते तुमच्या अंगलोटी, अख्ख्या सरकारच्या अंगलोट होईल. अख्ख्या, एका दुकट्याच्या नाही तर अख्ख्या सरकारच्या अंगलोटी. आणखी एक प्रश्न विखे पाटील येत आहे, पण शिवसेनेचे कोणताच नेता इथे येताना दिसत नाहीये सत्ताधारी. आता मी चाललो की तुम्ही चला, काय निश्चित झाला असं नाही. हा, मी चाललो की तुम्ही चालायचं काय. पाटील, एक प्रश्न असा आहे की विखे पाटील येत आहेत, यापूर्वी अनेक नेते येऊन गेले, मंत्री येऊन गेले, ते आता परत येत नाहीये आणि शिवसेनेचं कुणी दिसत नाही. फक्त भाजपचेच लोकप्रतिनिधी येत आहेत, शिवसेनेचे कुणीच मंत्री येताना दिसत नाही. मला वाटतं मला नाही त्या भानगडीत पडायचं. त्यांचं अंतर्गत काही असू शकतं, पण मला त्यात नाही पडायचं. भाजपच्या मंत्र्यांनी मराठ्यांचं कल्याण करू द्या किंवा शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या करू, मला माझ्या समाजाच्या लेकराबाळाशी देणं घेणं आहे. त्यांनी GR काढावेत. भाजपने काढले तर काय ताण आहे आम्हाला, काय अडचण आहे. शिवसेनेचेच पाहिजे तर राष्ट्रवादीचे पाहिजे असं काय नाही. त्यांनी GR काढावे आणि गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यावा. इथं जमलेल्या सगळ्या पोरांनी सुद्धा वापस जा, ऊन लई आहे. कुणीही थांबू नका, सगळे गावाकडे जा. आपण आपल्या डॉक्टरांनी काही सल्ला दिला आहे तुम्हाला? कारण ऊन प्रचंड आहे, तुमची आधीची तब्येत सगळी खराब आहे आणि असं उपोषण करणं. नाही, डॉक्टर तर म्हणणारच, पण आपण उन्हाचा विचार केला तर आमच्या पोरांच्या, मराठ्यांच्या करोडो लेकरा बाळांचं उन्हाळाच केला ना. आपण कोणत्या उन्हाचा विचार करतो? आपण ह्याच पिढीनं लढलं तर पुढची पिढी सुखी समाधानी होणार. आपण जर लढलो नाहीत तर आपल्या नातवाचं, आपल्या पोरांचं, पोरींचं वाटोळं होईल. याच पिढीला कठोर आणि कणखर व्हावं लागेल एकजुटीसाठी, याच पिढीला, तरच न्याय मिळेल. आपण जर ऊन, मुसळधार पाऊस म्हणून जर घरात झोपलो, आपल्या डोळ्यानं आपल्या पोरांचं वाटोळं झालेलं बघणार आहेत आपण, शिक्षण वाचून, नोकऱ्या वाचून. त्यामुळे आपण 8-10 महिन्यातून एकदा सज्ज झालं पाहिजे लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी. प्रत्येक वेळेस घरात बसूनच न्याय मिळतो असं नाही, आणि मराठ्यांना सहजासहजी काही मिळत नाही, लढावंच लागतं. ओके, चलो, धन्यवाद.